विजासन घाटात अपघातग्रस्त कंटेनर फोडून चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास, पोलिसात गुन्हा दाखल. शिरपूर तालुक्यातील विजासन घाटात महाराष्ट्र पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर अपघातग्रस्त कंटेनर वाहनाने कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन मोटरसायकलींसह सुमारे 1,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 12 डिसेंबर रोजी राजस्थान मधील निमराणा येथून हिरो कंपनीच्या 50 मोटरसायकली घेऊन RJ14 GH 0835 क्रमांकाचे कंटेनर तामिळनाडू मधील धरमपुरीकडे जात असताना सायंकाळी 7:30च्या सुमारास विजासन घाटात एका मोटरसायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यालगतच्या खड्ड्यात आदळून उलटला. या अपघातामध्ये चालक राजू कुमार यादव वय 35 वर्ष राहणार लसगरीपुरा पोस्ट कलबारी तालुका कोटी मुजर्रलपूल बिहार हा गंभीर जखमी झालाय. घटनेची माहिती मिळताच विजासन घाटातील पोलीस चौकीवरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालकास उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर चालक राजू यादव अपघातग्रस्त कंटेनर जवळ आला असता कंटेनरचे दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळून आले. तपासणी केली असता अज्ञात चोरट्यांनी कंटेनर मधून 1,16,000 रुपये किमतीच्या हिरो कंपनीच्या 2 नव्या मोटरसायकली, 17,500 रुपये किमतीच्या 35 नग बॅटऱ्या, 3,600 रुपये किमतीचे मोटरसायकलींचे 36 साइड ग्लास, 4,000 रुपये किमतीचे 40 कव्हर, कंटेनर वाहनाच्या 8,000 रुपये किमतीच्या 2 बॅटऱ्या आणि 15,000 रुपये किमतीच्या 6 रिंग टायरसह असा एकूण 1,64,280 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचं निष्पन्न झालंय. या घटनेमुळे पोलीस चौकीजवळच घडलेल्या चोरीमुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपास पोलीस करीत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.